मित्रांनो, आपल्याकडे शेती नाही, पण झाड शक्य आहे का? आणि त्या झाडाद्वारे उत्पन्न शक्य आहे का? मित्रांनो, रेंट अ ट्री म्हणजे एखादं झाड तुम्ही भाड्याने घ्या, त्या झाडावर खर्च करा आणि त्या झाडावर मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा जे फळ आहे ते त्या फळावर तुमचा अधिकार राहील. अशी संकल्पना तुम्ही कधी पाहिली आहे, ऐकली आहे का? मित्रांनो, आपलं जर शेत असेल आणि शेतातून बांधावर जी झाडं आहेत, समजा शेवग्याचं झाड आहे, त्या शेवग्याच्या शेंगा जरी आपण घरी आणल्या तरी त्यातल्या थोड्या शेंगा आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटतो. किंवा शेतात काही गवारीची भाजी असेल, वांगी असतील, मिरच्या असेल, तर त्याचा तोडा झाला असेल तर त्या तोड्यातून थोडा माल आपण घरी आणतो आणि तो हौसेने शेजाऱ्या पाजाऱ्यांना वानवळा म्हणून वाटतो. परंतु रेंट अ ट्री म्हणजे तुम्हाला जे हवं ते झाड तुम्ही भाड्याने घ्या, ही संकल्पना काय आहे? तर मित्रांनो, ही संकल्पना आंब्याशी संबंधित आहे. आज आंब्याशी संबंधित आहे, कधी इतर कुठल्या उत्पादन म्हणजे इतर फळाशी संबंधित असेल, डाळिंब असेल, चिकू असेल किंवा इतर कुठलं उत्पादन आहे आयुर्वेदिकदृष्ट्या किंवा उपचाराच्या दृष्टीने वैद्यकीयदृष्ट्या चांगलं असं झाड, ते पण रेंट म्हणून घेता येईल. तर ही कल्पना सुचली कशी? ह्या सगळ्या संकल्पनेच्या मुळाशी काय आहे? तर ही संकल्पना एक स्टार्टअप होतं. म्हणजे सुरुवातीला उमेश दामोदरन नावाचे गृहस्थ हे एडटेक या स्टार्टअपवर काम करत होते आणि ते कोची ते बेंगळुरू असा प्रवास करायचे. आता या प्रवासादरम्यान त्यांना उत्कृष्ट दर्जाचे हापूस आंबे त्यांच्या नजरेस पडले आणि त्यांनी ते आणले आणि मित्रांना, शेजाऱ्यांना दिले. तेव्हा लोकांना ते आंबे आवडले, लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना विचारले की पुढच्या वेळी आणखी आंबे आणताल का तुम्ही? आता दरवेळेस प्रवासात तोच आंबेवाला भेटेल याची काही खात्री नसते. आता त्याच्यानंतर पुढे जाऊन असा प्रश्न निर्माण झाला की हे आंबे ज्या झाडावरील आंबे आहेत, त्या आंब्याच्या झाडावरील सगळे आंबे आपल्याला प्राप्त करता येतील का? आता हा प्रश्न तसा साधा आहे, पण ह्या प्रश्नाच्या मुळाशी गेलं तर त्याच्यामधून या संकल्पनेचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एका झाडावरील सगळे आंबे मिळवायचे असतील तर ते झाडच जर आपण भाड्याने घेतलं तर, आणि अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला आणि त्यांना याबाबत खात्री नव्हती आणि त्यांनी छोट्या प्रमाणावर विचार सुरू केला की ग्राहकांना फक्त आंबे नको आहे, तर त्या झाडावरील सगळे आंबे आणि त्या आंब्यापर्यंत पोचण्याचा झाडाची सर्व प्रक्रिया, झाडाचं सगळं वर्षातील त्या झाडाचं जे सर्व कामकाज आहे, म्हणजे खतं असेल, कीटकनाशकं असतील, त्या झाडाची निगुतीने काळजी घेणं असेल, पाणी देणं असेल, कीटकनाशकं फवारणं असतील, सगळं त्यांना अनुभवायचं होतं. आणि आंब्याचं फळधारणा किंवा आंब्याचा मोहर, ते प्रत्यक्ष आंब्याची काढणी, हा अनुभव ग्राहकांना घ्यायचा होता. आणि त्याच्यातून रेंट अ ट्री ही कल्पना रत्नागिरी, तमिळनाडूतील डिंडीगुल, तमिळनाडू जे राज्य आहे तेथील डिंडीगुल आणि केरळमधील पलक्कड येथे रुजली आहे. आणि ही जी कंपनी आहे रेंट अ ट्री, ती साधारण 250 एकर आंबा बागांचं व्यवस्थापन करते. आता यांनी हे जे उमेश दामोदरन आहेत ते IT क्षेत्रातील आहेत, त्यामुळे त्यांनी याची वेबसाईट तयार केलेली आहे. वेबसाईटवर जाऊन ग्राहक आंबे निवडू शकतात. आंबे म्हणण्यापेक्षा आंब्याचं झाड निवडू शकतात. कंपनी झाडांची देखभाल करते. जे आंब्याचं झाड आपण निवडलं आहे भाड्याने घेण्यासाठी, त्याचे पैसे अदा करावे लागतात आणि कंपनी झाडाची काळजी घेते, सगळे अपडेट्स पुरवते व्हिडिओच्या रूपात. ग्राहकांना झाडाची वाढ कशी होत आहे, झाडाची काळजी आम्ही कशी घेतो, हे सगळं कळवलं जातं. झाड कोणी भाड्याने घेतलं त्याचं नाव, त्या माणसाचं नाव आणि QR कोड तिथे नमूद केलेला असतो. आणि त्यामुळे त्या झाडाचं भाड्याने घेतल्यानंतर
भाड्याने घेण्यापुरतं मालकत्व ज्याला प्राप्त झालं आहे त्याची माहिती तिथं असते. आता आंब्याचा हंगामामध्ये म्हणजे आंब्याचा मोहर ते प्रत्यक्ष कैरी निर्माण होणे, कैरी पिकत जाणे, आंबा पिकणे आणि आंब्याची काढणी किंवा जे काय आहे ते असं करत दर 2 आठवड्यांनी ग्राहकांच्या घरी आंबे पाठवले जातात आणि ह्याच्यातून 2 हेतू साध्य होतात. एक म्हणजे आपण जे आंब्याचं झाड भाड्याने घेतले आहे त्याचे सगळे आंबे आपल्याला प्राप्त होतात आणि ते रसायनविरहित असतात, ते नैसर्गिकरित्या पिकवलेले असतात. आणि जे झाड भाड्याने घेतले, ज्याच्या जमिनीवर हे झाड आहे, जो मूलतः झाडाचा मालक आहे त्याला सगळा आंबा विकला जाईल की नाही याची चिंताच राहत नाही. कारण भाड्याने झाड दिल्यानंतर आणि त्याचे पैसे थेट शेतकऱ्याला मिळाल्यानंतर त्याला फक्त झाडाची काळजी घेणे एवढंच काम शिल्लक असतं आणि सगळे आंबे ज्याने झाड भाड्याने घेतले त्याच्या घरापर्यंत पोहोचणार असतात. आता ह्याच्यामध्ये रसायनविरहित आंबे मिळतात, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे मिळतात. 3 प्रकारच्या योजना यात आहेत. पहिल्यामध्ये 30 ते 35 किलो, दुसऱ्यामध्ये 45 ते 75 किलो आणि तिसऱ्यामध्ये 60 ते 90 किलो आंबे एका झाडापासून मिळतात. एका झाडाचं भाडं एका हंगामाचं 10,300 इतकं असू शकतं. यात आंबे उतरवणे किंवा बाजार भावानुसार काही वेळा दर वाढू शकतो. त्यामुळे ही नवीन संकल्पना आहे. आपल्या चॅनलचंच नाव अनवट वाट आहे. ती वेगळी वाटली म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो. आपण बाजारपेठेत आंबे जे प्राप्त करतो ते कधी तोडलेले असतात, कसे पिकवलेले असतात, कुठल्या द्रावणात बुडवलेले असतात, कुठली कीटकनाशकं त्याच्यावर फवारलेली असतात, वाटेमध्ये आंब्यांची हेळसांड होते, काही आंबे नासले जातात, काही आंबे फुटतात वगैरे. आणि हे सगळं प्रकरण आपल्या घरापर्यंत पोहोचवल्यानंतर आपल्याला तो आंबा चांगला लागेल का नाही, लाभेल का नाही ही शक्यता असते. आतमधली जी गाठ असते ती खराब झालेली असते, आंबा आंबट असतो, आतमध्ये कुजलेला असतो. हे सगळं टाळायचं असेल तर रेंट अ ट्री, आंब्याचं झाड भाड्याने घेण्यात यावं ही संकल्पना मूळ धरत आहे. शेतकऱ्याचाही फायदा आहे, त्याला उत्पन्न मिळण्याची खात्री आहे, ग्राहकाला व्यवस्थित पिकवलेले सांभाळलेले आंबे घरपोच मिळणार आहेत. आता ह्याच्यामध्ये आव्हानं अशी आहेत, अडथळे आहेत, गारपीट आहे, फसवणुकीचे प्रकार आहे, अवेळी पडणारा अवकाळी पाऊस आहे आणि शेतीमधले चढ उतार, हवामान ह्या सगळ्या घटकांना तोंड द्यायचं आहे. काही वेळेस पैसे दिले जातात, आंबे पोचत नाही, आंबे खराब झाले सांगले जातात, फसवणूक आहे. या धंद्यामध्ये ग्राहकांचा विश्वास आणि ते एखाद्या शेतकऱ्याशी किंवा त्या ब्रँडशी जोडलेले राहणे, जेणेकरून आत्ता 250 एकरवरची आंब्याची बाग भाड्याने जात आहे. येत्या काही वर्षात काही 1000 एकरावरील आंब्याची झाडं ही भाड्याने जातील आणि याच्यातून शेती, फळबाग, तंत्रज्ञान म्हणजे स्टार्टअप जे IT आधारित आहे आणि ग्राहक हा नवा सेतू निर्माण होत आहे, हा नवा मार्ग निर्माण होत आहे. आणि मी सुरुवातीला म्हणलं शेती नसली तरी चालेल पण झाड आहे आणि झाडापासून मिळणारं उत्पन्न आहे. अशा वेगळ्या प्रकारचं हे सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या झाडाचे आंबे यापुढे प्राप्त होण्याची शक्यता आहे. तशा दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला लागा एवढेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. रेंट अ ट्री, भाड्याने किंवा आंब्याचं झाड भाड्याने प्राप्त करून नंतर आंबे प्राप्त करणं अशी ही संकल्पना आहे. तुम्हाला या संकल्पनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझे रील फॉलो करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझ्याशी जोडलेले राहा. माझे माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी स्टोरी असेल, माझे पोस्ट असतील पाहत जा, तुमचे अभिप्राय नोंदवत जा. तुमचं जे काही बरं वाईट म्हणणं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी अनवट वाट या वाटेवरचा वाटसरू वारकरी आहे आणि माझ्या चॅनललासुद्धा मी अनवट वाट ऑफ बीट हेच नाव दिले. त्याच्याशी जोडलेले राहा, माझ्याबरोबर चाला, वाटसरू वारकरी व्हा एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.